मंदार कट्टे राइट एम ओवर द विकेट से पावर प्ले की पहली गेंद करेंगे इस मुकाबले के लिए। चला पहिला चेंडू मंदार राइट एम ओवर द विकेट ने करत आहे, समोर आहे स्वप्नील। ओ यावेळेला डिप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा। 4 धावेने आता मात्र स्वप्नीलनं स्वतःचं खातं ओपन केलेलं आहे आणि वुल्वे युनायटेड संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे। 4 धावा धावपलकावर। आत्माराम कोहली आप्पा एक अतिशय जबरदस्त जुने जाणते लेजेंड क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू। आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आत्माराम कोहली आप्पा यांना बघत आहोत। मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला संजय म्हात्रे मॅन फ्रॉम कॉमेडी, अजून एक जबरदस्त पंच। ओ गुड लेंथ, अगदी जबरदस्त चेंडू, डॉट बॉल। 4 या धावसंख्येवरती वुल्वे युनायटेड संघ सध्या। फुलटॉस आणि बॅट मध्ये चेंडू आला नाहीये, अजून एक डॉट बॉल। पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर 2 डॉट चेंडू मंदार कट्टे याचं आणि धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 4। 4 षटकांची मॅच आहे, 4 धावा धावपलकावर। पॉवर प्ले पहिलं सुरू आहे। ओ यावेळी चेंडू सेलिम मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, मात्र तत्पूर्वी या चेंडूवरती 1 धावा आणि 1 धाव्याने आता मात्र स्ट्राईक वरती आलेला आहे रवींद्र दिघे। रवींद्र दिघे हा स्ट्राईक एंड वरती आलेला आहे। 5 धावा, 4 चेंडू खर्च झालेले आहेत। पॉवर प्ले आहे। 30 यार्ड सर्कलची जे रेस्ट्रिक्शन आहे सर्कलचं, 2 खेळाडू फक्त सीमारेषेवरती। ओहो यावेळेला बघा सिलिम मिडॉफला चेंडू अडवला आहे, तत्पूर्वी चेंडूवरती 1 धावा आणि 1 धावेने संघ पुढे जात आहे। 6 धावा धावपलकावरती। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे। ओ यावेळेला फटका लॉंग चेंडू आणि क्षेत्ररक्षण खराब, झेल सोडलाय आणि चेंडू अडवलाय। तत्पूर्वी चेंडूवरती 2 धावा सहज पूर्ण। साधा सोपा झेल जमिनीला ड्रॉप केलाय आणि 2 आता मात्र संघाची धावसंख्या धावपलकावरती 8, बिनबाद 8 वुल्वे युनायटेड। साहिल न्यू बॉलर, नेक्स्ट बॉलर नवीन गोलंदाज साहिल। ओहो यावेळेला रवींद्रन चेंडू लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल केलाय। 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि फक्त 1च धाव। गोलंदाज साहिल राईट हॅम ओव्हर द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय। आतापर्यंत जबरदस्त असा हा सामना सुरू आहे। एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे। धाव संख्या जर आपण बघितली 9। साहिलचा हा चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणारी पंचांनी अभ्यंतर घोषित केलं, अर्थातच वाईड आणि धावसंख्या पुढे जात आहे 10। आजच्या दिवसातील 3री मॅच सुरू आहे। 10 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेटने साहिल। पुन्हा एकदा खराब चेंडू, एक्स्ट्रा अजून एक धावेमध्ये बदल झालेला आहे। संघाची धावसंख्या धावपलकावर 11, 11।
ओ यावेळी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. बॅटची इनर एज आणि पहिला फलंदाज बाद होतोय. स्वप्नील हा बॅक टू द पॅव्हेलियन, तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये उल्वे युनायटेड कडून अजित हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पुढची मॅच होणार आहे दोन कॅप्टन उरण इंडियन्स वर्सेस पनवेल व्हाईट कोट. दोन्ही कॅप्टन जर आपण आला असाल तर रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाणार आहे. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर पुढच्या मॅचचा टॉस उरण इंडियन्स वर्सेस पनवेल व्हाईट कोट. दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहायचं आहे. ओ पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि हा फ्रीट ब्रीमर लाईक बायज 1+1 या 2 धावा आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जात आहे 13 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा साहिल फ्रीट. हो रवींद्र कट्टे याच्या बॅट मधून आलेला हा फटका. ओ सीमारेषा थोडी मोठी आहे मात्र तिकडे इशारा द्यायचा आहे. षटकार सिक्सर. रवींद्र दिघे या फलंदाच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि 6 धावांनी आता उल्वे युनायटेड संघाची धावसंख्या 19 धावा. आतापर्यंत सकाळपासून जर आपण बघितलं जास्त धावा या मैदानामध्ये होत नव्हत्या. फक्त 33-34 एका मॅच मध्ये झाल्या, त्या दुसऱ्या मॅच मध्ये 16-17 आणि या मॅच मध्ये कदाचित वाटत आहे की उल्वे युनायटेड संघ जास्त धावाचा पाऊस या मैदानामध्ये पाडणार. व्हाईट बॉल. सर्वात जास्त धावा काढण्याचा मनसुबा कदाचित उल्वे युनायटेड संघ या मैदानामध्ये रचू शकतो. आतापर्यंत 20 झालेल्या आहेत. अजून दुसरं षटक मार्गस्थ आहे. साहिल पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. शॉर्ट बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक हजर आहे मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. खराब गोलंदाजी, अतिशय महागडी गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत बऱ्याच धावा खर्च झाल्यात. 16 धावा आतापर्यंत दिलेल्या साहिल याने. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 आल्या होत्या मात्र या षटकामध्ये नो बॉल वाईड सिक्सर 4. खराब गोलंदाजी. अजूनही षटकातील मध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा भरपूर झालेल्या आहेत 24. ओ रवींद्र दिघे सन्मान दिलाय, सिंगल घेतली आणि संघ जाऊन पोहोचलेला आहे 25 या धावसंख्येवरती. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 1 बॉल 1 बॉल बाकी आहे. खूप महागडी गोल. आतापर्यंत 17 धावा साहिलच्या गोलंदाजामध्ये आलेल्या आहेत. अजून 1 चेंडू शिल्लक आहे या फर्स्ट इनिंगच्या सेकंड ओव्हरचा आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आता मात्र अजित हा पहिला चेंडू फेस करणार आहे. आतापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती आणि तो फर्स्ट बॉल फेस करणार आहे. पंच आमच्याकडे वळलेत. अव्वांतर एक्स्ट्रा व्हाईट बॉल. धाव संख्या पुढे जात आहे 26 धावा धावफलकावर. 10 चेंडू आतापर्यंत साहिल याने खर्च केलेल्या, त्याच्यामध्ये 18 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. थोडीशी महागडी अशी गोलंदाजी, खराब अशी गोलंदाजी मी म्हणेन साहिल या गोलंदाजाची. ओ आता मात्र चांगला चेंडू डॉट बॉल. दुसरं षटक संपलंय ते म्हणजे कामोठे किंग संघाचं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर उल्वे युनायटेड 26 लॉस ऑफ 1 विकेट. चला इनिंग ब्रेक नंतर आपण उरण इंडियन्स वर्सेस पनवेल व्हाईट कोट दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे. रेडी राहायचे आहे दोनों टीम के कप्तान. रेडी आहे ना.
उरण इंडियन संघ आलेला आहे. तर पनवेल व्हाईट कोट टीमचे कॅप्टन संघ आपण यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. तिसरा गोलंदाज कामोटे किंग्स संघाकडून बॉलर्स नेम अरुण. अरुण राईट आर्म ओव्हर द विकेट येणार आहे. समोर आहे रवींद्र दिघे. काय बॅटिंग केली रवींद्रने आतापर्यंत. षटकार त्याच्या बॅट मध्ये आपण बघितलाय. एक चौकार त्याच्या बॅट मधून बघितलाय. म्हणजे अफलातून फलंदाजी. ओ यावेळेला लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॅच ड्रॉप. संतोष झेलडॉप. सिंपल झेल. साधा सोपा कॅच मात्र कॅरी करता आला नाही आणि हा झेल जमिनीला दान. रवींद्र दिघेला जीवन दान आणि या 2 धावा. बॅक टू द बॉलर. रनआउट होण्याची शक्यता मात्र सेफ आहेत फलंदाज. सुरक्षित 1 धाव. एका धावेने आता संघ पुढे जात आहे. धावसंख्या धावफलकावर 29. 29 धावा. हो चेंडू हवेत आहे. एलिव्हेशन कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र झेल बाद. फलंदाज अजित बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज हरिओम 4थ्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 4 हरिओम 007 जर्सी परिधान करून ब्लू कॉम्बिनेशन मध्ये हा उल्वे युनायटेड संघ मैदानामध्ये उतरला आहे. हरिओम म्हात्रे मैदानामध्ये. धावसंख्या आपण बघितली तर धावफलकावरती 29. मात्र उल्वे युनायटेड संघाचं बघितलं तर रवींद्र दिघे हा मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा होणारच. त्याच्या बॅटमध्ये षटकार चौकार. एक झेल सोडलाय रवींद्रचा. मात्र हरिओम यावेळेला स्ट्रायकेट वरती. हरिओम म्हात्रे. ओ डॉट बॉल. डॉट चेंडू. अरुण लखोले रॅन ओव्हर द विकेट. हरिओम पुन्हा एकदा स्ट्रायकेट वरती. ओ पुन्हा समोर पुढे येऊन खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जात आहे. 31 धावा आणि आता एक षटकातील शेवटचा चेंडू. काय जबरदस्त बॉलिंग केली अरुण लखोलेने. फक्त 5 धावा 5 चेंडू माने आणि 1 विकेट. 31 धावा. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. फुलटॉस. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. 3-4 धावतायत फलंदाज. ओ फक्त 3 धावा. 3 धावाने आता मात्र उल्वे युनायटेड संघ षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावरती टोटल स्कोर 34 रन. 34 धावा. 34 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर. फर्स्ट इनिंग की आखिरी ओव्हर. बॉलर्स नेम सुशील. वाईट बॉल. 1 तर धावसंख्येमध्ये बदल. 35 धावा धावफलकावरती. शॉर्ट बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट.
आणि या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रवींद्र दिघे. 2 धावा आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 झालेली आहे. आजच्या दिवसातील हा रिकॉर्ड हाईएस्ट स्कोर 37. आज के दिन का ये हाईएस्ट स्कोर है 37. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट बॉल डीप बॅक ऑफ पॉइंट. क्षेत्ररक्षक आहे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत असं वाटत आहे आणि या 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघ पुढे जात आहे. 39 धावा धावफलकावरती. 39 आज के दिन का सबसे हाईएस्ट स्कोर बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर. सर्वात जास्त धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 39 रन स्कोर कार्ड वरती. डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. लॉंग ऑफ ला एक क्षेत्ररक्षक. आता मात्र क्षेत्ररक्षक थोडं बदल केले. आता 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला घेतलेत. फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक बाउंड्रीला नेलेला आहे. संघनायकाने तो क्षेत्ररक्षक पाठी घेतलाय. अशी व्यूहरचना या मॅच साठी, या षटकासाठी. यावेळेला चेंडू हवेत झेल होण्याची संभावना आणि फलंदाज बाद. हरिओम म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. राहुल गावडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. राहुल गावडे. हरिओम म्हात्रे बाद झालेला आहे. मात्र चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत केली. संघाची धावसंख्या जर आपण बघितली, उल्वे युनायटेड 39 रन, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर, 39 धावा. सुशील पुन्हा एकदा राईट हँड मोड द विकेट. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. राहुल गावडे फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू सीमा पार. षटकार. राहुल गावडे दष्टपुष्ट बांधा मैदानामध्ये जसा दाखल झाला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने आघात केला आणि ताकद दाखवली. षटकार. 45 धावा आजच्या दिवसातील हायएस्ट सध्या तरी. फुल टॉस. पंचाने 9 बॉल दिलेला आहे. अर्थातच 1+1 22च्या स्वरूपात ही धाव आलेली आहे. या 2 धावा आणि आता मात्र उल्वे युनायटेड 46. उल्वे युनायटेड संघ खेळाडू आले नव्हते. त्यांनी टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली आणि ती बॅटिंग त्यांना मी म्हणे सध्या फायद्याची ठरलेली आहे. 46 धावा आतापर्यंत या संघाने काढलेल्या आहेत. 45 ना 47. 47 धावा आणि वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यू. 48 धावा धावफलकावरती. फ्री हिट कंटिन्यू आहे. रवींद्र दिघे हा सलामीला आलाय. ओपनिंगला आला होता आणि काय बॅटिंग केली आहे. ओ शॉट ऑफ प्लेन फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार. रवींद्र दिघे नाम तो सुना होगा आणि चेंडू सीमा पार. 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या 54 झालेली आहे. उल्वे युनायटेड संघ त्या जबरदस्त बॅटिंग. राहुल गावडेचा एक षटकार आणि तदनंतर रवींद्र दिघे 2 षटकार 1 चौकार आणि संघ सुस्थितीमध्ये. काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग. सुशील थोडीशी खराब गोलंदाजी. षटकामध्ये 2 षटकार, 9 बॉल, वाईड 2 डबल, 20 धावा आतापर्यंत दिल्यात. ओ आणखीन एक चेंडू. पंच आमच्याकडे वळलेत. वाईड बॉल एक्स्ट्रा आणि टोटल पुढे जात आहे 55 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल. ओ चेंडू यावेळेला फाईन लेगकडे ट्रॅव्हल झालेला आहे. या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झालेली आहे. शेवटचा चेंडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा देखील पूर्ण आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस आणि वॉडे. ओ डायरेक्ट हिट. अजून 4थी धाव आणि 4 धावा. मला वाटते पंच चौकार. 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट.
आणि 4 धावाने संघाची धावसंख्या 59 आणि टार्गेट आहे 60 धावांचं. खूप तगडं आव्हान आहे. आणि रवींद्र दिघे, नाम तो सुना होगा दोस्तो. बघा, रवींद्र दिघेची फलंदाजी चांगली आहे, मात्र त्यानंतर रवींद्र दिघेची रनिंग बिटवीन द विकेट 4 धावा त्याने 3 धावा पळून काढल्या आहेत. म्हणजे चांगले त्यांनी फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी आणि जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन. 60 धावांचं लक्ष्य आहे. चला आता टॉस करूया आपण. इनिंग ब्रेक मध्ये उरण इंडियन्सचा कॅप्टन आलेला आहे का? उरण इंडियन्स के कप्तान आणि पनवेल व्हाईट कोट कॅप्टन टॉस करून घ्या लगेच इनिंग ब्रेक मध्ये. चला टॉस करून घ्या. उरण इंडियन्स वर्सेस पनवेल व्हाईट कोट. टॉस करून घ्या. चला, उरण इंडियन्स आणि पनवेल व्हाईट कोट टॉस होणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. 4 ओव्हरची मॅच. चला, उल्वे युनायटेड फिल्डिंग लावून घ्या लगेच. उल्वे युनायटेड क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि 2 फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवायचे आहेत. कामोटे किंग्स 2 बैटर 2 बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए तुरंत. चलिए, 2 बल्लेबाज कामोटे किंग्स, आपके 2 बैटर. व्हाइट कोट टीम ने टॉस जीता है. अगला जो मुकाबला होगा उरण इंडियन वर्सेस पनवेल व्हाइट कोट ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया अगले मुकाबले के लिए और गेंदबाजी करेगी उरण इंडियंस. लेकिन इसी बीच मैदान के अंदर जो चालू मुकाबला है कामोटे किंग्स वर्सेस उल्वे यूनाइटेड, ये दोनों टीमों के बीच में मुकाबला शुरू होता हुआ, लेकिन पहला सत्र आपने देखा है, फर्स्ट इनिंग में हमने देखा है कि उल्वे यूनाइटेड टीम ने 59 रन स्कोर कार्ड के ऊपर लगाए थे और 60 रन का टारगेट सेट किया था. वो 60 का पीछा करना है और उसके लिए 2 बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए. बल्लेबाज, बैट्समैन नेम्स. हॅलो. सयान तो नॉन स्ट्राइक एंडवरती आहे ना आणि राहुल स्ट्राइकला. अरुण स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी करेंगे और गेंदबाजी कमान है विजय. 60 का टारगेट है. पावर प्ले है जिसमें फायदा उठाना होगा बल्लेबाजों को. कम से कम इस ओवर में 15-16 रन किसी भी हालत में आपको बटोरने होंगे ताकि आने वाले जो रन होंगे वो बनाने में आसानी हो. अब मदद करेगी विकेट बल्लेबाजों के लिए. दोपहर का सत्र शुरू होने जा रहा है. हवा तेज बहती हुई और 60 का पीछा करना.
ओहो, बहुत ही अच्छी गेंद यहां से, पहली डॉट गेंद दूसरे सत्र की, सेकंड इनिंग की फर्स्ट डॉट बॉल। 60 का टारगेट सेट करना है, चेसिंग करना है कामोटे किंग्स के बल्लेबाजों को। 15.00 का रिक्वायर्ड रन रेट से बल्लेबाजी और पहली डॉट गेंद यहां से होती हुई, बहुत ही बेहतर। फील्डिंग में बदलाव, लॉन्ग ऑन में खिलाड़ी बाउंड्री लाइन के है ऊपर है और लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है। ओ फिर से एक बार स्लोअर वन, डॉट, 2 डॉट गेंदे लगातार। पावर प्ले है, 30 यार्ड सर्कल है, इसका फायदा उठाना होगा बल्लेबाजों को। खाली जगह, खाली क्षेत्र ढूंढना होगा, गैप शॉट मारने होंगे, जहां खिलाड़ी नहीं है वहां पर बाउंड्री लगानी होगी, तब ये 60 रन बन सकते हैं। फिर से एक बार अच्छी गेंद, बैट का अंदरूनी हिस्सा, 3 गेंदे विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंदे, गेंदबाज विजय टकले, बहुत ही अच्छी गेंदबाजी। सयन तो नॉन स्ट्राइक के ऊपर है, अरुण स्ट्राइक के ऊपर 3 डॉट गेंदे खेल चुके हैं। और इस बार फुल टॉस, वाइड श्रीलंकन का क्षेत्र खाली है, अब काफी देर बाद सीमा रेखा के बाहर ये गेंद 4 रन के लिए। चार रन स्कोर कार्ड के ऊपर 4 गेंदों की समाप्ति के बाद। चलिए, मुकाबला इंपॉर्टेंट है, यहां से टोटल होगा कि किस तरह से कैलकुलेशन, लास्ट में हम पॉइंट जब आएंगे रन रेट के ऊपर जाएंगे, इक्वल निकालेंगे। स्कोर का जो इक्वल रहेगा, कितना ज्यादा रनों से टीम जीती है पॉइंट टेबल में, उस हिसाब से टीम को आगे मौका दिया जाएगा, क्वालिफाई हो सकती है टीम आगे। सेम रन रहेंगे तो भी ज्यादा रन के ऊपर हम देखेंगे। इस बार गेंद को फाइन लेग के क्षेत्र में मारना चाहते थे फील्डर, वहां पर अब सिंगल। 5 गेंदों का खेल समाप्त, 5 रन। विजय टकले 5 गेंदों में 5 रन। पावर प्ले की अंतिम गेंद है, लास्ट बॉल, 30 यार्ड सर्कल की अंतिम बॉल। अब स्ट्राइक एंड पर सयंतो, लेफ्टी बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज, 60 का पीछा करना है, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। और गेंद हवा में है, ऊपर लहरा रही है गेंद, डीप मिड विकेट के क्षेत्र में रविंद्र दिगे गेंद को उठाए, 2 रन पूरे होते हुए तीसरे की कोशिश वहां पर। ओ 3 हो सकते थे लेकिन सिर्फ 2 ही लिए, और इसी के साथ पहला ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल है कामोटे किंग्स सिर्फ 7 रन बगैर नुकसान। 18 गेंदे 53 रनों की जरूरत, 18 चेंडू आणि 53 धावा। बॉलर्स नेम, गेंदबाज का नाम, विजय जी बॉलर का नाम बताइए। विजय टकले, बॉलर्स नेम सागर पाटिल, सागर पाटिल। अंपायर के बाएं ओर से रैडम और द विकेट से गेंदबाजी करेंगे, सामने सयंतो, अरुण, अरुण है स्ट्राइक एंड के ऊपर, लेफ्टी गेंदबाज है। ओ पहली डॉट गेंद, लेफ्ट हैम राउंड विकेट से आए हैं गेंदबाज सागर पाटिल, बाएं हाथ के गेंदबाज है, लेफ्टी गेंदबाज रविंद्र दिगे विकेट कीपर। राहुल काफी, अरुण काफी डॉट गेंदे खेल चुके, अब तक 4 डॉट गेंदे, जिसे एक सिंगल, एक चौवा। अब 60 बनाने तो बड़े 6 चाहिए। ओ गेंद हवा में है, यहां से विजय ने कोशिश जरूर की है, अच्छी फील्डिंग वहां पर, सिर्फ 2 रन। 2 रन से टीम टोटल आगे जाएगा।
9 रन स्कोर कार्ड के ऊपर, 9 लॉस ऑफ 0 विकेट। 51 रनों की अभी भी जरूरत है। 16 गेंदे बची, 51 रन चाहिए। गेंदबाज सागर पाटिल लेफ्ट हैंड राउंड विकेट से गेंदबाजी करते हुए। फिर से गेंद हवा में है, गेंद के नीचे फील्डर, सिंगल, दूसरे की कोशिश, वहां पर रन आउट होने की संभावना है और बल्लेबाज संयंत्रों के पारी का अंत होता हुआ रनआउट के तौर पर यह पहली विकेट। चलिए नया बल्लेबाज, नितिन नॉन पर। इस बार गेंद को घुमाया है फाइन लेग के क्षेत्र में से डिफाइन की तरफ, फील्डर वहां पर, एक ही रन, 1 रन से टोटल आगे बढ़ता हुआ। टीम का टोटल 10 रन, 11 49 चाहिए अभी भी। 49 धावांची अजून गरज आहे। 11 धावा झालेल्या आहेत। क्लीन बोल्ड, बल्लेबाज नितिन की पारी, 0 पर आउट, डक विकेट, बैक टू द पैवेलियन। मंदार मैदान के अंदर दाखिल होते हुए चौथे नंबर पर। सेकंड ओवर शुरू है, यहां पर लास्ट बॉल है सागर पाटिल की दूसरे ओवर की। टीम का टोटल 11, 49 चाहिए। थोड़ा डिफिकल्ट लग रहा है कामोटे किंग्स को ये रन बनाना मुश्किल लग रहा है, क्योंकि 25 के ऊपर रन रेट आने वाला है इस गेंद के बाद। ओ अच्छी गेंद, इसी के साथ ये डॉट गेंद के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन कामोटे किंग्स स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम गेंदबाज, तीसरे गेंदबाज हरिओम मात्रे, राइट मोर द विकेट। ओ फुल टॉस, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद है, वाइड बॉल, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। उल्वे यूनाइटेड 60 रन बनाए हैं। थोड़ी राहत की सांस कप्तान ने दी होगी। हरिओम मात्रे टॉस जीता, पहले बल्लेबाजी, उनके प्लेयर नहीं थे, एक बड़ा डिसीजन उन्होंने लिया था, लेकिन वो फायदा हो उनका वहां पर, क्योंकि रन बने वहां पर पहले सत्र में। फुल टॉस, इस गेंद को बाहर भेजना चाहिए था बाउंड्री लाइन के ऊपर से, लेकिन मिस कर गए, डॉट कर गए इस गेंद को। ऐसी डॉट गेंदें खेलेंगे तो ये मुकाबला नहीं बनेगा आपके लिए कामोटे किंग, मुश्किल होगा। एक तो टारगेट बड़ा है और ये इस तरह से बल्लेबाजी होगी तो फिर कठिन है, मुश्किल है, डिफिकल्ट लग रहा है, इम्पॉसिबल लग रहा है। थोड़ी सी दुविधा में है, परेशानी में है बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि अब तक एक भी इस मुकाबले में एक चौवा जरूर आया, लेकिन उसके बाद थोड़ा स्कोर धीमा हुआ है। फुल टॉस, क्लीन बोल्ड, बल्लेबाज अरुण के पारिकांत। अरुण काफी डॉट गेंदे खेले इस मुकाबले में, वो प्रेशर पूरे तरह से उनके चेहरे के ऊपर झलक रहा था।
जिस तरह से प्रेशर से बल्लेबाजी कर रहे थे, थोड़े से हताश थे, वहां पर निराश थे कि बार बार कोशिश कर रहे थे बड़ा शॉट खेलने की, लेकिन नाकामयाबी उन्हें मिली। हर गेंद के ऊपर कोशिश तो बहुत अच्छी हो रही थी, लेकिन बैट के रेंज में गेंद नहीं आ रही थी, बिल्कुल नहीं खेलने का मौका मिला। और इसी के साथ निराश होकर, हताश होकर, मायूस होकर पेविलियन की तरफ आते हुए नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए बैट्समैन नेम, बल्लेबाज का नाम। आपके 12वें खिलाड़ी यहां पर नहीं है, हेमंत पाटिल। ओ, इस वक्त गेंद को मिड विकेट के ऊपर से खेला है, 1 रन। दूसरे की कोशिश हुआ, सिंगल डबल से कुछ फर्क पड़ेगा ही नहीं, टारगेट बड़ा है, सिक्सर, 4 रन चाहिए। टीम टोटल आगे जा रही है 14 रन, अभी भी 46 रन चाहिए, कठिन है, 9 गेंदों में 46। हरिओम मात्रे फिर से गेंद को लपेटा है, कारपेट के सहारे गेंद को ढकेला है, इस गेंद के ऊपर फिर से 2 रन। हेमंत पाटिल ने अब तक 2 गेंदों में 4 रन। हेमंत इंगले की तरफ से 500 का इनाम, अगर हेमंत पाटिल छक्का लगाते हैं तो बड़ी इनाम है यहां पर, सुनहरा अवसर। ओ, देखिए ये इनाम लगा है हेमंत जी पाटिल के लिए, हेमंत जी इंगले साहब की तरफ से, सर की तरफ से, हेमंत जी इंगले सर, 500 का इनाम है, एक छक्का मारिए, इनाम जीतिए। बहुत ही बड़ा अच्छा इनाम लगा है यहां पर। लेकिन अब हरिओम मात्रे, इस ओवर की अंतिम गेंद, और इस वक्त मिड विकेट के ऊपर से फील्डर वहां पर है, 1 ही रन पूरा होता हुआ दूसरे के लिए, और ये 2 रनों के साथ टीम का टोटल 19 रन और समाप्त। अब लास्ट 6 गेंदें बची और रन चाहिए 41 41 रन, मतलब 6 छक्के मारने के बावजूद, 6 सिक्सर मारने के बावजूद भी आपको ये मुकाबला छोड़ना पड़ेगा। झाली ना फायनल कधी, लेट केली ते. फोर रन, 37 चाहिए। राहुल गेंदबाज, 37 चाहिए 5 गेंदों में, छक्के के लिए 500 का इनाम है हेमंत पाटिल जी के लिए, हेमंत इंगले सर की तरफ से। ओ नहीं, देखिए वो थक गए, आप बोल रहे हैं कि दौड़िए दौड़िए, लेकिन वो पूरी तरह से थक चुके हैं सिंगल डबल रन लेके। ओ, बहुत ही खूबसूरत डॉट गेंद, लेकिन सिंगल लिया, सिंगल चुराया, 22 के तौर पर सिंगर, 25 रन, बहुत मार्जिन से मुकाबला छोड़ना पड़ सकता है। 1000 का इनाम, गेंदबाज दीजिए मारने को, 500 500 डिवाइड करेंगे। ओ, फिर से गेंद, वाइड बॉल, हेमंत पाटिल सर के लिए, हेमंत इंगले की तरफ से 1000 रुपए का इनाम है,
गेंदबाज राहुल गावड़े, देखिए यहां से एक छक्का मारिए 1000। ओ नहीं, सिंगल। देखिए अब दौड़ दौड़ कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज वहां पर पहुंचते हुए 2 रन। देखिए ज्यादा भी मत दौड़िए, क्योंकि ये मुकाबला तो जीतना नहीं जा सकता, कठिन है, वरना आपको मित्र हॉस्पिटल में एडमिट करना पड़ सकता है, कि स्कोर बड़ा है। और यहां से गेंद सीमा रेखा की तरफ, बहुत ही अच्छी कोशिश वहां पर, लेकिन ये मुकाबला पूरी तरह से उल्वे यूनाइटेड की तरफ झुकता हुआ है। इस मुकाबले में कुछ रहा नहीं है ज्यादा। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। लास्ट बॉल होगी और काफी